सो हे ॲप्लिकेशन मी बनवलेलं आहे. त्यामध्ये मी आपल्याला वेगवेगळे कलर्स चूज करता यावेत त्यासाठी मी इथे वेगवेगळे बटन्स क्रिएट केलेले आहेत आणि मी मेन्यू बार ॲड केला आहे. त्यामध्ये रेक्टँगल, सर्कल, राऊंड रेक्ट, लाईन, इरेज, अंडो असे मेन्यूज ॲड केलेले आहेत. सो जेव्हा मी रेक्टँगलवरती क्लिक करेन, सो आय एम चूजिंग नाव रेड कलर. सो मी इथे असा एक रेक्टँगल तयार केला. मी काय करते नेमकं, सो फर्स्ट मी जेव्हा माझं माऊसचं लेफ्ट की इथे प्रेस करते आणि ते अप करते, सो त्यावेळेस काय होईल, WM_L बटन डाऊन हा मेसेज सेंड होईल मेसेज क्यूमध्ये आणि इथे WM_L बटन अप मेसेज सेंड होईल. सो काय होईल, इथले XY कोऑर्डिनेट्स रेक्टँगलचे लेफ्ट टॉपचे XY कोऑर्डिनेट्स अँड राईट बॉटमचे XY कोऑर्डिनेट्स मी त्या इव्हेंट हँडलिंगमध्ये एक वेक्टर क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये माझे कोऑर्डिनेट्स पुश होतील आणि मग WM_पेंटमध्ये मी जो कलर चूज केला आहे, मीन्स मी ज्या बटनवरती क्लिक केलं आहे त्या कलरचं पेन तयार होईल आणि ते पेन चूज करून आणि जी मी जॉमेट्री इथे चूज केली आहे त्यानुसार माझ्या या स्क्रीनवरती मला माझी जॉमेट्री दिसून येईल. सो मी आता सर्कल केले आणि ब्लू कलर चूज केला. सो मी असे सर्कल्स ड्रॉ करू शकते. देन राऊंड रेक्ट आणि ब्लॅक कलर चूज केला. देन लाईन, पिंक कलर, अशा आपण लाईन्स ड्रॉ करू शकतो. अंडोवरती क्लिक केल्यानंतर एक एक ड्रॉइंग डिलीट होत जाईल असे, आणि इरेज केल्याने माझी होल स्क्रीन क्लीन होईल अशा पद्धतीने. असे मी फीचर्स यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि क्लोजवरती क्लिक केल्यानंतर डिस्ट्रॉय होईल माझी विंडो. सो अशा पद्धतीने मी हे छोटंसं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. सो थँक्यू. सो मी आपण रोज जे कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन यूज करतो त्यातले काही जनरल फीचर्सची आयडिया घेऊन मी माझे एक GUI ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. त्याला मी कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन हे नाव दिलेलं आहे. सो मी ते तुम्हाला रन करून दाखवते मी त्यात काय फीचर्स ॲड केलेले आहेत. हे माझं ॲप्लिकेशन आहे. त्यात मी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे फीचर्स इम्प्लिमेंट केलेले आहेत. जेव्हा मी 3 + 6 - 2 = केल्यानंतर मग मला माझं इथे आन्सर डिस्प्ले होईल इंटरनली. त्यासाठी काय होईल, जे मी इथे बटन्स प्रेस करते त्यानुसार ते जे नंबर्स किंवा ऑपरेटर्स आहेत ते इंटरनली स्ट्रिंगमध्ये स्टोअर होतील. नंतर str2 या फंक्शनचा वापर करून मी ऑपरेटर्स आणि नंबर्स सेपरेट करून ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करून नंतर इथे स्क्रीनवरती मला माझा आन्सर डिस्प्ले होईल. C वरती क्लिक केल्याने माझी स्क्रीन क्लीन होईल. सो 5 - 6 * आता इथे लास्टला इंटू आहे म्हणजे हे एक्सप्रेशन इनव्हॅलिड आहे. जेव्हा मी = वरती क्लिक करेन तेव्हा मला एरर येईल, प्लीज एंटर व्हॅलिड एक्सप्रेशन. ओके केल्यानंतर ते जे लास्टचं इंटू होतं ते आपापलं डिलीट होईल इंटरनली ऑटोमॅटिकली अँड मला त्याचं आन्सर इथे डिस्प्ले होईल. देन क्लीन 5 + 3 या एका व्हॅल्यूमध्ये मी जेव्हा रिपीट पॉईंट क्लिक करायचा प्रयत्न करेन त्यावेळेस ते नाही होणार. देन +6 आता मी पॉईंट क्लिक करेन तेव्हा होईल. = केल्यानंतर मला इथे आन्सर भेटेल. क्लीन 8 - 6 + 3 × 9 जेव्हा मी हे ॲरोचं वरती क्लिक करेन त्यावेळेस माझे प्रिव्हियस नंबर्स असे मला डिलीट करता येईल, म्हणजे मला एक्सप्रेशन माझं नंतर लिहिता येईल. = केल्यानंतर मला इथं आन्सर भेटेल. क्लीन 9 × 6 = 54. असे मी यामध्ये काही एरर हँडलिंग पण केली आहे इंटरनली. क्लीन 3 पॉईंट
पॉईंट नंतर मी कोणताही नंबर प्रेस करत नाही आहे, डायरेक्ट प्लस क्लिक करते. सो इथे 0 इंटरनली ऑटोमॅटिक एंटर होईल. मी जेव्हा मायनस करीन म्हणजे इथे प्लस आहे ऑपरेटर, नंतर मी मायनस करते. सो जे प्रिव्हियस आहे माझं ते डिलीट होईल आणि जे मी नंतर करते ते माझं ॲड होईल. अशा पद्धतीने 6 इक्वल टू मला आन्सर येईल. सो अशा पद्धतीने मी माझं कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन इम्प्लिमेंट केलं आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. मी आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे कॉन्टॅक्टचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये यूज करतो त्याची आयडिया घेऊन मी एक जिओ ॲप्लिकेशन बनवलेलं आहे यूजिंग C Win32 SDK. आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी मी इंटरनली #2 हे डेटा स्ट्रक्चर यूज केलेलं आहे. ते मी तुम्हाला त्याचे फीचर्स कोड रन करून दाखवते. I, Yogeshwar Shukla, hereby declare that by the end of master class in C, I will become an expert programmer in C language, measured against highest level of professional standards, equipped with depth provided by hardware, sharpness in logic provided by data structure and algorithms, and immense power provided by the operating system interface, and any company will be glad to have me as their core developer. सो हे मी माझं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. त्यामध्ये मी हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, वर्टिकल स्क्रोल बार इम्प्लिमेंट केलेला आहे. मी इथे एक मेन्यू बार ॲड केला आहे. त्यामध्ये मी ॲड, डिलीट, सर्च हे मेन्यूज ॲड केलेले आहेत. हे जे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत ते मी लाईन अप लाईन डाऊन करून असं आपण स्क्रोल करू शकतो. अशा पद्धतीने जेव्हा मी ॲडवरती क्लिक करेन त्यावेळेस माझी चाइल्ड विंडो ही एक क्रिएट होईल. त्यामध्ये मी आपण आपलं नेम स्टोर सेव्ह करू शकतो. मी जेव्हा ॲड कॉन्टॅक्ट्सवरती क्लिक करेन तेव्हा माझे हे सुहास शिंदे हे नाव इथे स्टोर होईल. इथे तुम्ही बघू शकता, इथे सुहास शिंदे हा कॉन्टॅक्ट इथे सेव्ह झाला. सो मी जेव्हा डिलीटवरती क्लिक करेन, आता हे करण केंद्रे हे कॉन्टॅक्ट मला डिलीट करायचं आहे. जेव्हा मी इथे डिलीटवरती क्लिक करेन तेव्हा हा कॉन्टॅक्ट इथून डिलीट होईल. नंबर हॅज बीन डिलीटेड. ओके केल्यानंतर हे बघा इथून तो कॉन्टॅक्ट डिलीट झाला आहे. अशाच पद्धतीने सर्च केल्यानंतर आपण इथे कॉन्टॅक्ट सर्च करू शकतो. कॉन्टॅक्टचा नंबर सर्च करते. सो इथे मला असं दिसून येईल. हे मी फीचर्स यामध्ये एवढे असे ॲड केलेले आहेत. सो मी नेक्स्ट हा मी एक फ्लो चार्ट बनवलेला आहे की आपली विंडो क्रिएट ते डिस्ट्रॉय कशी होती इंटरनली. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण EXE वरती डबल क्लिक करतो तेव्हा आपला फर्स्ट ऑफ ऑल फ्लो आपला विन मेनपासून स्टार्ट होतो कंट्रोल फ्लो आपला. त्यानंतर आपण जे क्लास क्रिएट केलेला आहे तो क्लास विंडोचा क्लास रजिस्टर करतो.
त्यानंतर क्रिएट विंडो EX या API यूज करून आपण विंडो क्रिएट करतो. देन शो विंडो अँड अपडेट विंडो करून आपल्याला आपली विंडो स्क्रीनवरती दिसते. जेव्हा आपण काही पण इव्हेंट घडवून आणतो त्यावेळेस जो मेसेज आहे तो गेट मेसेज थ्रू आपल्याला मेसेज क्यू मधून मेसेज आपल्याला इथे त्या मेसेजची इन्फॉर्मेशन या मेसेज MSG नावाच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मिळते. सो ट्रान्सलेट मेसेज देन डिस्पॅच मेसेज केल्यानंतर तो मेसेज आपल्याला आपला फ्लो WND प्रॉक विंडोच्या प्रोसिजरकडे जातो. मग आपण WND प्रॉकमध्ये तो मेसेज कसा हँडल केला आहे त्यानुसार आपल्याला आपलं आउटपुट दिसून येईल. देन जेव्हा मी इथे यावरती क्लिक करेन क्लोज बटनवरती त्यावेळेस मग इंटरनली WM_destroy मेसेज सेंड होईल आणि पोस्ट क्विट मेसेज थ्रू WM_quit मेसेज जाईल आणि एक्झिट प्रोग्राम रिटर्न फ्रॉम विन आणि आपली विंडो डिस्ट्रॉय होईल. सो हा नेक्स्ट आहे. म्हणजे मी जेव्हा माझं कॉन्टॅक्ट सेव्ह करते त्यावेळेस इंटरनली तो हॅश क्यूबमध्ये जाऊन कसं स्टोअर होतो त्यामागे काय काय होतं त्याचा एक मी इथे फ्लो चार्ट बनवलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल हॅश क्यूब, त्यासाठी या स्ट्रक्चरचा एक पॉइंटर तयार करून मॅलॉक करून मी हा इन्स्टन्स तयार केला आहे आणि त्याचा ॲड्रेस आपल्याला या व्हेरिएबल पॉइंटरमध्ये मिळतो. सो हॅश क्यू इंटरनली म्हटलं तर पॉइंटर्सचा ॲरे असतो. मी जेवढी बकेट साईज दिलेली आहे त्या बकेट साईजनुसार मी पॉइंटर्सचा ॲरे तयार करत आहे. सो मी बकेट साईज माझी 27 आहे म्हणजे 0 ते 26 एवढा असा मला पॉइंटर्सचा ॲरे मिळेल. त्यानंतर मी या प्रत्येक पॉइंटर्सचा जो ॲरे आहे त्याच्या प्रत्येक इंडेक्सेसमध्ये मेंबर्समध्ये मी माझी W सर्क्युलर लिंक लिस्ट क्रिएट करते आणि त्याचा जो हेड नोड असतो त्याचा ॲड्रेस मी यामध्ये स्टोअर करते. सो जेव्हा मी ॲड बटनवरती क्लिक करते त्यावेळेस माझी विंडो येते. मग मी एडिट बॉक्सेसवरती जे नेम आणि नंबर टाकलेला आहे तो जेव्हा मी ॲड कॉन्टॅक्ट करते त्यावेळेस WM_ कमांड हा मेसेज WND प्रॉकला जाईल. त्यानंतर मग मी गेट विंडो टेक्स्ट आणि याचा वापर करून मी त्या एडिट बॉक्सवरचा नेम आणि नंबर स्ट्रिंगवरती सेव्ह करते. 2 वेगवेगळे नंबर आणि नेम नावाच्या स्ट्रिंगमध्ये स्टोअर करते आणि मग ॲड की या फंक्शनला कॉल करून मी ते माझ्या हॅश क्यूला पाठवत आहे. देन हॅश क्यूमध्ये गेल्यानंतर काय होईल की आता समजा मी शुभांगी भद्रशेट्टी हे नाव सेव्ह करत आहे. सो मला आता माझे नंबर्स हे अल्फाबेटिकली स्टोअर होतात A to Z. सो त्यावेळेस आता मी माझं शुभांगी हे कितव्या इंडेक्सला माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करायचा आहे त्यासाठी आपल्याला हॅश फंक्शन लागतं. सो हॅश फंक्शनला मी की म्हटलं तर माझी जी नेमची स्ट्रिंग आहे त्याचं जे फर्स्ट कॅरेक्टर आहे मीन्स येस तो येस मी इथे की म्हणून पास करते आणि माझी बकेट साईज इंटरनली हॅश फंक्शनमध्ये काय होईल कॅपिटल येस मीन्स त्याची ASCII व्हॅल्यू आहे 83. जेव्हा मी कॅपिटल लेटर्समध्ये नंबर सेव्ह करेन त्यावेळेस त्याची रेंज जर 65 ते 90मध्ये असेल तर माझा तो कॅरेक्टर आहे की मॉड्युलस बकेट साईज प्लस 38 असं करून मला माझा इंडेक्स भेटेल. आणि जर मी स्मॉल लेटर्समध्ये करते तर त्यानं चेक करेल की बाबा याची ASCII व्हॅल्यू 97 ते 120 यामध्ये आहे का. त्यामध्ये असेल तर बकेट साईज प्लस 70 असं मॉड्युलस डिवाइड केलं जाईल माझ्या त्या कीला आणि मग मला अशा पद्धतीने इंडेक्स भेटेल. मग तो इंडेक्स इथे मला रिटर्न येईल की कितव्या इंडेक्सला मला माझं कॉन्टॅक्ट सेव्ह करायचं आहे. सो 18 आला. सो मी काय करेन इन्सर्ट एंड माझ्या त्या 18व्या इंडेक्समध्ये जो माझी W लिंक लिस्ट आहे त्यामध्ये मी माझा लास्टला इन्सर्ट एंडला माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करत जाईन. त्यासाठी मी काय केले त्या इंडेक्स म्हणजे P#Q त्यामध्ये ॲरो म्हणजे यामध्ये जो ॲड्रेस आहे तो मी पास करते त्या लिंक लिस्टचा आणि त्याला मी नंबर आणि स्ट्रिंग पास करते. म्हणजे या लिंक लिस्टमध्ये एंडला माझा तो नंबर सेव्ह होईल. अशा पद्धतीने मी अल्फाबेटिकली या लिंक लिस्टमध्ये माझे नंबर सेव्ह करते.
जेव्हा मी माझी विंडो डिस्ट्रॉय करेन त्या टाईमला जे बी काही मी चेंजेस केलेले आहेत माझ्या लिंक हॅश क्यूमध्ये, म्हणजे कॉन्टॅक्ट जे काही मी सेव्ह डिलीट केलेले आहेत ते सगळे चेंजेस बॅकला इथे मी एक फाईल तयार केलेली आहे, त्यामध्ये मला माझा डेटा बॅकअप राहील. म्हणजे नेक्स्ट टाइम मी जेव्हा माझी विंडो क्रिएट करीन तेव्हा माझं प्रिव्हियस जे चेंजेस केलेले आहेत तेव्हा मला माझ्या ॲप्लिकेशनमध्ये दिसून येतील. त्यासाठी मी फाईल हँडलिंग यूज केलेले आहेत. म्हणजे फाईल ओपन करायचं, ज्यावेळेस माझी विंडो क्रिएट होते त्यावेळेस मी त्या फाईलमधून कॉन्टॅक्ट्स रीड करते आणि ज्यावेळेस माझी विंडो डिस्ट्रॉय होते त्यावेळेस मी त्या फाईल्समध्ये माझे चेंजेस राईट करते. अशा पद्धतीने मी माझं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे.